Brought to you by Oxyrich. Manikchand Oxyrich, proudly Indian. लोकांचा आहे असा जाग्यावर संसार प्रपंच भांडी कुंडी घरात काय नसतं सांगा. साधा एक ड्रेस सुद्धा घेऊन लोकांना जाता आलं नाही बाहेर. प्रशासनानं अगोदर सूचना दिली होती त्या काही कोणच्या तलाठी ग्रामसेवक एकाही माणसाला सांगितलं नाही. मी त्याला लाईव्ह आहे, मला त्यांनी सांगावं, मी सांगितलंय गल्लीत आमच्या म्हणून. गव्हर्नमेंटनं हेक्टरी 1 लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी, फक्त एवढीच मागणी आमची, बाकी दुसरं काय नाही. गव्हर्नमेंट दिल असं लोकांच्या घरांनी झालेलं नुकसानी सगळी भरपाई द्यावी गव्हर्नमेंटने. गव्हर्नमेंट देते 10,000 रुपये. 10,000 काय होते? 10,000 चुना पण होत नाही. सध्याची परिस्थिती 10,000 कुठं उडलं ती कळणार पण नाही. तर तिथलं सगळ्या शेतकऱ्यांचा ऊस गेलेला ऊस सगळा नासला. कमीत कमी एका शेतकऱ्याचं 5 ते 10 लाख रुपये नुकसान आहे. मी आता माढ्याच्या उंदरगावमध्ये आहे आणि आपण पाहतोय की प्रचंड असं पुरानं या ठिकाणी गावामध्ये पाणी शिरलेलं आहे. शेतं जी आहेत नदीकाठची ती उद्ध्वस्त झालेली आहेत. संसार उघड्यावरती आलेले आहेत. गावकरी जे आहेत तिथले यांना काल सुरक्षित स्थळी प्रशासनानं हलवलं आहे. मात्र आता हे गाव ताळ्यावर येण्यासाठी जवळपास 8 ते 10 दिवस लागतील. विजेचे खांब आपण समोर पाहतोय की विजेचे खांब कोलमडलेले आहेत, DAP पडलेले आहेत आणि सगळं जे घराचे साहित्य सोडून लोक या ठिकाणाहून गेलेले आहेत. आपल्यासोबत या गावचे काही नागरिक आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया काय परिस्थिती या 2 दिवसामध्ये होती. अतिशय विदारक परिस्थिती आहे. प्रचंड पाणी आहे. लोकांचा आहे असा जाग्यावर संसार प्रपंच भांडी कुंडी घरात काय नसतं सांगा. साधा एक ड्रेस सुद्धा घेऊन लोकांना जाता आलं नाही बाहेर. प्रशासनानं अगोदर सूचना दिली होती त्या काही कोणच्या तलाठी ग्रामसेवक एकाही माणसाला सांगितलं नाही. मी त्याला लाईव्ह आहे, मला त्यांनी सांगावं, मी सांगितलंय गल्लीत आमच्या म्हणून. प्रचंड नुकसान झालंय. प्रशासनानं काय काय म्हणजे शेतीचं काय इथं पिकं ऊस आहे सगळा पाण्यात, ऊस आहे सगळा पाण्यात. तो काही इथं एक जणाचं उडीद आहे पाण्यात आहे असा 10 फूट पाणी आहे ऊसावर सध्या चालू आहे. आज 3-4 दिवस झालं पाणी आहे ऊसावर. काल रात्री प्रशासनाकडून किंवा स्थानिक राजकीय नेत्यांकडून काही व्यवस्था झाली का? फक्त राहण्याची स्थलांतराची व्यवस्था झाली आणि जेवणाची व्यवस्था केली त्यांनी. आणि वाहनं काय आलेली त्या स्थानिक सामाजिक संस्थेने ती वाहनं दिली. तिथे पोचलो आम्ही त्या ठिकाणी ज्या ठिकाणी सोय केली होती मंगल कार्यालयात. किती लोकसंख्या होती गावाची? सगळ्यातली 2,500 लोकसंख्या गावची. काही टेकडावरची घरं आहेत ते सुद्धा स्थलांतरित केलेत सगळे 100%. हे पूर एवढा ह्याच्यापूर्वी कधी आला नव्हता. नव्हता ह्याच्यापूर्वी कधीच नाही. पहिलीच बारी. कुठपर्यंत पाणी होतं? रात्री तो गोडवाना आहे त्या गोडवानापर्यंत पाणी होतं. हो, तुमचं घर तिथं गोडवान पशीच. आमचं नुकसान झालं काय तिथं आता बाहेर माल हे होता ती सगळा भिजला ना. आता सणासुदीच्या तोंडावरती काय आहे आता सणासुदी तोंडावरती काही नाही ना. आता सणच तर साजरा होत नाही. आता काय आहे सणास? दिवाळी तोंडावर आहे. हो, दिवाळी तोंडावर आलेली आहे. ज्या रानातली पिकं काढाय आलेली कांद फिंद पाक गेलं. मग आता कसं? आता काय करायचं? गव्हर्नमेंटनं काय दिलं? किती देणार आहे गव्हर्नमेंट? तुमचं नुकसान किती झालं? गव्हर्नमेंट किती देणार? आता गव्हर्नमेंटचं आता आमचं नुकसान मत झाले. कांदा होती 1-1.5 एकर होतं, तुरी 2 एकर होत्या. हा, पाक पाण्यात गेले. सुपडा साफ झालाय. सुपडा साफ झाला. हा, काय सांगा? गव्हर्नमेंटनं हेक्टरी 1 लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी, फक्त एवढीच मागणी आमची, बाकी दुसरं काय नाही. गव्हर्नमेंट दिल असं लोकांच्या घरांनी झालेलं नुकसानी सगळी भरपाई द्यावी गव्हर्नमेंटने. गव्हर्नमेंट देते 10,000 रुपये. 10,000 काय होते? 10,000 चुना पण होत नाही. सध्याची परिस्थिती 10,000 कुठं उडलं ती कळणार पण नाही. तर तिथलं सगळ्या शेतकऱ्यांचा ऊस गेलेला ऊस सगळा नासला. कमीत कमी एका शेतकऱ्याचं 5 ते 10 लाख रुपये नुकसान आहे. तर सगळा ह्या इकडून सगळा 40-50 एकर ऊस पाण्याखाली. तरी गव्हर्नमेंटनं नुकसान भरपाई भरपूर प्रमाणात द्यावी. हजारो हेक्टर नुकसान आहे आणि त्याची कसं आहे किंमतीच होत नाही. किंमतीत पूर्ण मोटरी DP वाहून गेलेत आणि पाईप गेले, मोटरी गेले. त्या सगळं इतकं अतोनात नुकसान झालेलं आहे. ह्याची भरपाई शासनच काय कोणीच करू शकत कसं? ही सगळ्या गोष्टीचा मेळ बसला. एक मोटर आणि एक घ्यायला 50,000 रुपये पुरत नाही. तिथनं सुरुवात आहे सगळी. म्हणून रात्री 12 वाजता आणलाय. रेस्क्यू करून हाताला लागलं कोणी मिलिटरीनं रेस्क्यू केलं का? मग अगोदर कळलं नाही का जायचं तुम्हाला? कशी जाईल?
रात पाणी आलं कसं जावं? हेलिकॉप्टर मधनं गेला काय? नाही बोटीनं आणलं. कोंबड्या ही मेल्या तिथंच वरी जनावरांची काय आता? रिकामी जायची का ती माहित नाही. वाका हद्दीतल्या जरशा गाई एक 10 वाहून गेले हा आणि शेळ्या वगैरे कोंबड्या भयंकर गेल्या वाहून. हा आता या गोष्टीचं सगळ्याचं मोजमापच नाही. आता ही वाहून गेलेलं सगळ्या गोष्टी काय मोजमाप आहे? गणितच लावता येणार नाही. हा किती नुकसान झालं आता सगळं कमी झाल्यावर लक्षात कमीत कमी सरकारनं किती नुकसान भरपाई दिली पाहिजे? 50 ते 70 हजार रुपये दिले पाहिजे. तर कुठं तर थोडा तर मेळ बसेल. थोडा मेळ बसेल. 8 आणि 10 हजारामध्ये काय देखील 10 हजारामध्ये काहीच होणार नाही. मोटरी वाहून गेल्या. मोटरीची किंमत कमीत कमी 25 ते 30 हजार रुपये. मोटर केबल सगळं आणि तुमचं माती खरडून गेली. पिकं ऊस पाण्याखाली आहेत. 4 दिवस झाला आज. तर ही आपण सगळी या गावातल्या लोकांची मतं जाणून घेतली. ही देखील केबल बघतोय आपण, पायाखाली केबल आहे लाईटची. आणि शेती जी नदीकाठची जी शेती आहे त्यामध्ये पाणी आहे. त्याचबरोबर जे गाव आहे त्या गावामध्ये देखील काय पाणी कमी व्हायला लागलंय. काय परिस्थिती होती इकडे सांगा. काय गाव पूर्वी येत होतं पाणी, पण इतकं येत नव्हतं. ह्या वेळेला जास्त आलंय. रस्ते भरलं तर सुद्धा पाणी रस्त्यावर आलं म्हणजे लय भरपूर आलं पाणी. असं झालं. यावेळेस आखरीत झाले सगळं. लय आखरी झालं. आता काय सणासुदीच्या तोंडावर या सगळ्या गोष्टी झाल्या. आता काय हसलं म्हणून काय झालं? नाही असू बोला काय. बरेच नुकसान झालं शेतकऱ्यांचे. काय सरकारकडनं काय अपेक्षा आहे आता काय गोरगरिबाला ही घराची नुकसानी झाल्या, ही शेतकऱ्यांच्या मोटर गेल्या, ऊस वाहून गेले. ह्याचं काहीतरी मिळण्याची अपेक्षा दुसरं काय. 8-10 हजार रुपये मध्ये काय होणार आहे का? काहीच होत नाही. केबलीला 20-20 हजार रुपये पडतात. मोटरला 25-30-40 हजार. मोठे मोटरा 12च्या 15च्या कोणाच्या 10च्या. तर ही परिस्थिती आहे. आज शेतकऱ्यांना जर मदत जर म्हणलं तर किमान 50 हजार रुपयापासून मदत दिली पाहिजे. कारण का शेतातली जी विहिरीची मोटर आहे, पाईपलाईन आहे, केबल आहे, ही कोणाची देखील शिल्लक राहिलेली नसणार आहे. त्याचबरोबर शेतातलं पीक गेलंय. पीकच नाही तर शेतातली माती देखील वाहून गेली. त्याचा आता अजून देखील अंदाज लागलेला नाही. अनेक जनावरं दगावलेली आहेत. म्हणजे लाखो रुपयांचं शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. त्यामुळं सरकारनं तुटपुंजी मदत न देता चांगल्या पद्धतीची मदत ही इथल्या शेतकऱ्यांना, पूरबाधित नागरिकांना द्यावी अशी विनंती या ठिकाणचे नागरिक करतायत. मुंबई तकसाठी नितीन शिंदे, उंदरगाव, माढा.